संपत्ती ही राष्ट्राच्या भरभराटीस मोठी कारणीभूत अशी वस्तू आहे. या दृष्टीने तिचा संग्रह करणे अत्यंत आवश्यक आहे. परंतु संपत्तीचा उपयोग गरीब प्रजेस जखडून ठेवण्याकडे किंवा तिची वाढ खुंटविण्याकडे आणि आपली प्रौढी व वर्चस्व माजविण्याकडे जेव्हा संपत्तीवान लोक करतात, तेव्हा त्यांच्या संपत्तीला शास्त्रकारांनी आसुरी संपत्ती असे म्हटले आहे आणि तिचा धिक्कार केला आहे. ही धर्मशास्त्राची शिकवण जे आम्हास उपदेश करीत आहेत त्यांनाही मान्य आहे. तसे जर नसते तर मुंबईसारख्या शहरात जेव्हा मालक आणि मजूर यांच्यातील भांडणे विकोपास जातात, तेव्हा हे शिष्ट लोक मालक तुमच्यावर बहिष्कार टाकतील, सांभाळा, तुमच्या उपजीविकेची साधने त्यांच्या हाती आहेत, असा उपदेश संप करण्यास सिद्ध झालेल्या मजूर लोकास करते. पण हे लोक मजूर लोकास हा झगडा करण्यास नुसते उत्तेजन देतात इतकेच नव्हे, तर मालक लोकास तुम्ही संपत्तीच्या जोरावर न्यायासाठी झगडणाऱ्या गोरगरिबांना दडपण्याचे आसुरी कृत्य करू नका, असा हे उपदेश करतात. याबद्दल आम्हास काही वाईट वाटत नाही, उलट आम्ही त्यांचे अभिनंदनच करतो. पण त्यांना आम्हास एक प्रश्न विचारावासा वाटतो, तो हा की आर्थिक स्वातंत्र्यासाठी झगडा करणाऱ्या लोकांविरुद्ध संपत्तीचा दुरुपयोग करणे हा जर अधर्म आहे, तर सामाजिक समता प्राप्त करून घेण्यासाठी झगडा करणाऱ्या लोकांविरुद्ध संपत्तीचा दुरुपयोग करणे हा धर्म आहे काय? आणि तो जर अधर्म आहे, तर मग ज्या तुम्ही लोकांनी सत्याग्रहाच्या बाबतीत उपदेश करण्याचा योग ओढून घेतला आहे, त्यांनी आमच्या प्रतिपक्षास आमच्यावर संपत्तीच्या जोरावर बहिष्कार टाकणे आणि आमची गती खुंटविणे हे पाप आहे असे का सांगितले नाही? तसे जर त्यांनी केले असते तर त्यांच्या मनाच्या निर्मळतेची कसोटी आम्हास पटली असती.